पंढरपूरमध्ये खुल्या मावा आणि गुटखा विक्री. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सुस्त. सबंध राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा धसका घेऊन मोठमोठ्या शहरातील पान टपऱ्यांना टाळे लागले. परंतु पंढरपूर शहरात टपरीधारक खुलेआम गुटखा आणि माव्याची विक्री करतात. पहिल्यासारखी गुटख्याच्या माळा टपरीमध्ये दिसत नसल्या तरी कायमच्या गिरायकांना ड्रॉवरमध्ये हात घालून गुटखा आणि माव्याच्या पुड्या दिल्या जातात. पंढरपुरातील या टपरी चालकांचं धाडस वाखाणण्यासारखं आहे. पंढरपूर शहरात मावा या तंबाखूजन्य पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणात होते. टपरी चालक बंद टपरी पुढे पिशव्यातून माव्याच्या पुढ्या आणून विकतात. पंढरपूर शहर आणि तालुक्याचे निरीक्षक म्हणून ज्यांची नेमणूक अन्न व औषध प्रशासनाने केली आहे, हे अधिकारी मात्र शहर आणि तालुक्यात दिसून येत नाही. ग्रामीण भागात तर खुल्या माव्याची विक्री होते. मोठमोठ्या चौकात तरुण थांबून माव्याची चव चाखतायत. भोसे पाटीसारख्या ठिकाणी चौकातच माव्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते. या टपरी चालकास मात्र करकंब पोलीस ठाण्यातील पोलिसांचा आशीर्वाद असल्याची माहिती पुढे आली. अन्न व औषध प्रशासनाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यापासून अन्न भेसळ आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. परंतु गुटखा, तंबाखू विक्री असो की दुधातील भेसळ असो, आजही पंढरपूर तालुका पुढच्या रांगेत असलेला दिसतोय. यावर अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या भीतीनं तर टाच आणणार काय, याकडे पंढरपूर तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागून राहिलं.